माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय हे माहिती आहे. अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवार यांचं वक्तव्य. राज्यसभेसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा करून ठरवू, रोहित पवारांचं विधान. राजीव गांधींच्या हत्येसारखी अजित पवारांची हत्या झाली. अजितदादांच्या अपघातासंदर्भात अमोल मिटकरी यांच्याकडून पुन्हा एकदा शंका व्यक्त. दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल. दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सदनची सुरक्षा वाढवली. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आव्हाडांनी ठेवले कानावर हात. त्या चर्चांमध्ये माझा समावेश कधीच नव्हता, आव्हाडांचं वक्तव्य. अनंत गर्जे पंकजा मुंडेंचा पीए. आर्थर रोड तुरुंगातून अनंत गर्जे बाहेर येणार. डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला जामीन मंजूर. चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी वादात. बुलढाण्यातल्या वादाला जातीपातीच्या वादाची किनार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुका कधी होणार याची चर्चा. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. वाढीव आरक्षणासह निवडणुका अशक्य असल्याचं न्यायालयाचं मत. अधिवेशन काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे, तर दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. शरद पवार यांची तब्येत उत्तम. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिली माहिती. महाराष्ट्रानं दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवलं. शोकप्रस्तावादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. दादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत. कुणाला किती बदनाम करावं याच्या मर्यादा पाळाव्यात. विधान परिषदेत शोकप्रस्तावात नाव न घेता उद्धव ठाकरे यांचा टोला. रत्नागिरीत उदय सामंत यांचे खंदे समर्थक मुन्ना देसाईंचा बंड. हातखंबात जिल्हा परिषदेतील उमेदवारीवरून वाद. ऐनवेळी सामंतांनी शब्द फिरवल्याचा देसाई